नमस्ते बालमित्रांनो, आपण पाहत होतो घटक 1 संख्याज्ञान, आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे. आपण काल स्वाध्याय 1.1 आपण काल झाला. आता आपण स्वाध्याय 1.2 पाहणार आहोत. स्वाध्याय 1.2 यामधील पहिला प्रश्न हे दिसते ना तुम्हाला व्यवस्थित. तुम्ही कॉमेंट करू शकता. कॉमेंट करून मला सांगा की हे दिसत आहे, नाही दिसत आहे, काही अडचण वाटते. तुम्ही सांगितल्याशिवाय मला लक्षात येणार नाही. ठीक आहे. तर हा 2019ला विचारलेला प्रश्न आहे. या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा. मग आता उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी आपण आधी यांची लिहून घेऊया. आपण एल म्हणजे काय 50, एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, डी म्हणजे 500, सी म्हणजे 100, एम म्हणजे 1000. मग आता आपण ह्या उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरने लिहायचे आहेत. डिसेंडिंग ऑर्डरने पहिल्यांदा काय येईल 1000 एम, त्यानंतर 500 हे डी येईल, त्यानंतर 100 सी, त्यानंतर 50 बरोबर 50, नंतर 10 अँड 5. ठीक. म्हणजे एम डी सी एल एक्स व्ही कुठं आहे? एमपासून सुरुवातीतच आहे. एम डी सी एल एक्स व्ही याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. ठीक. आता काय आहे दुसरा प्रश्न. व्ही आय म्हणजे 6 वजा 4 बरोबर 2. 2 म्हणजे पर्याय क्रमांक इथं 2च आलेला आहे. सरळ रूप द्या. एम अपॉन डी. एम म्हणजे काय आहे? एम म्हणजे 1000 अपॉन डी म्हणजेच काय आहे 500 इंटू सी म्हणजे 100. मग आता काय करता येईल? किती झालं ह्याचं 500, 500 500 500 दोन्ही 1000. मग 100 गुणिले 2 बरोबर काय झालं 200. 200 म्हणजे सी. हे लक्षात आलं का की 500 1000 भागिले 500 आहे. 1000ला 500 न भागल्यावर काय आलं उत्तर आलं 2. 2 गुणिले 100 बरोबर 200. 200 म्हणजे सी. आता आय एक्स म्हणजे काय आहे? आय एक्स म्हणजे 9 प्लस एक्स आय म्हणजेच 11. 11 अधिक 9 बरोबर काय झालं आहे 20. 20 कसं लिहितात 20. आता पुढचं आहे घड्याळात 8:45 वाजले आहेत. 8:45 कसे वाजले म्हणता येईल? हे आपण घड्याळ काढलं आहे. इथं कधी पण हे 4 अंक काढून घ्यायचे. 12, 3, 6, 9. 8:45 म्हणल्यावर हा तास काटा, छोटा काटा 9 वर आणि मोठा काटा सुद्धा 9 वरच असणार. ठीक. हे 8:45 वाजलेत. आता 10 मिनिटानंतर काय होईल? हा मोठा काटा हे 5 मिनिटानंतर आणि हे 10 मिनिटानंतर 11 वर जाईल. 11 वर म्हणजे काय झालं? आता 10 मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल तर 11 वर असेल. 11 म्हणजे एक्स आय. ठीक. आता एका सभागृहातील एका ओळीत एक्स व्ही आय म्हणजे 20 आणि 7 27 पासून एल एक्स व्ही आय पर्यंत आसन क्रमांक आहेत. तर त्यात एकूण किती आसने आहेत? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि लक्ष द्या तुम्ही की एल एक्स व्ही आय एल एक्स म्हणजे 50, 60 आणि हे 66. 27 पासून 66 पर्यंत आसन क्रमांक आहेत. आता लक्षात घ्या 27 ते
66 म्हणजे काय करायचं, 66 वजा 27 बरोबर 16तनं 9 7 गेले, 9 उरले, हातच्याला 1, 6तनं 3 गेले, 3 उरले, प्लस 1 40. तिथं 40 आसन आहेत. लक्षात घ्या कधी पण हे महत्त्वाचा पॉईंट, 1 पासून जर 50 पर्यंत म्हणलं तर 50 अंक होतात. आणि समजा 10 पासून 50 पर्यंत जर म्हणलं तर काय होतात, 40 प्लस 41. कारण 10वा पण मोजला जातो ना, 10वा पण मोजला जातोय आणि 50वा पण मोजला जातोय. आणखीन एक छोटंसं सोपं उदाहरण घेऊया आपण. 5 पासून ते 15 पर्यंतच धरूयात आपण. 5 ते 15. आता आपण सरळ लिहू. 5, 5वा नंबर, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा आणि 15वा. किती झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 संख्या झालेल्या आहेत ह्या. म्हणजे 5 ते 15 आपण काय करतो, 15 वजा 5 बरोबर 10 असं लिहितो. ह्याच्यामध्ये 10 आसन असतील असा आपण तिथं अंदाज काढतो. पण ते तसं नाही. 1 पासून विचारलं तर तेवढाच क्रमांक येतो. परंतु 2 पासून पुढे कोणतं पण असंच गणित येतं की एका नोटांच्या बंडलामध्ये 27 पासून ते 66 पर्यंतच्या नोटा आहेत, या क्रमांकाच्या नोटा आहेत. तर त्या नोटांच्या बंडलामध्ये किती नोटा आहेत. मग 27 पासून ते 66 पर्यंत, 27 ते 66. मग आपण प्रत्येक मोजत बसायची गरज नाही. तर 66 वजा 27 बरोबर 39. आणि ही एक पहिलं किंवा शेवटचं एक डबल मोजण्यात येतं, म्हणून अधिक 1 करायचं. 39 अधिक 1 40 नोटा आहेत. लक्षात येते. आणखीन एक समजण्यासाठी बघा की एका नोटाच्या बंडलामध्ये 7295 पासून क्रमांकापासून ते 7310 पर्यंतच्या नोटा आहेत असं म्हणलं आपल्याला. तर किती नोटा झाल्या, तर आता 7310 वजा 7295 बरोबर 10तनं 5 गेले, 5 उरले, हातच्याला 1, 11तनं 10 गेले, 1 उरला, हातच्याला 1, 0 इथं 0. 15 अधिक 1 बरोबर 16 नोटा आहेत. 16. समजतंय का. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. जर याच्याबद्दल जर डाऊट कोणाला असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा डायरेक्ट फोन करून विचारू शकता, व्हॉट्सॲपला टाकू शकता. 94 22 377 566 हा माझा क्रमांक आहे. या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सॲपला मला हा फोटो टाका किंवा तो जे उदाहरण समजलं नाही तुम्हाला ते टाका, मी तुमचा डाऊट दूर करतो. ठीक. हां, तर आपलं उत्तर किती आलं तर इथं 40. 39 अधिक 40 आहेत. उत्तर 3, पर्याय क्रमांक 3 हा आलेला प्रश्न आहे बघा, 2020ला आलेला प्रश्न. आता प्रश्न 7वा. पुढीलपैकी 8ची 3 पट. 8ची 3 पट म्हणजे 8 त्रिक 24. 8ची 3 पट म्हणजे 8 त्रिक 24. 24 कोणती संख्या दाखवते, 10 20 30 आणि 4 24 झालं. हां, m वजा d भागिले l. आता m म्हणजे काय आहे, 1000 वजा d काय आहे 500 भागिले l काय आहे, l म्हणजे 50. आता इथं काय करत असतो आपण,
आधी भागाकार, पदावलीच्या क्रमानुसार गुणाकार व भागाकार पहिल्यांदा करायचा. या दोन्हीपैकी जे आधी आलं आहे ते करायचं, पुन्हा वजाबाकी व बेरीजमध्ये जे आलं असेल ते करायचं आहे. मग काय प्रश्न आला होता आपला, 1000 वजा 500 भागिले 50, 500 भागिले 50. हे एक शून्य कटलं, हे एक शून्य कटलं. हे तो किती उत्तर आलं, 5 1 5, 5 10 50. म्हणजे ह्या सगळ्यांचं उत्तर काय आलं, 10 उत्तर आलं. मग 1000 वजा 10 बरोबर किती आलं, 990. 990 म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आलेलं आहे. लक्षात घ्या, समजून घ्यायचं. हे जे समजत नाही ते विचारायचं. ठीक. हां, आता 9वा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. 2018ला आलेला प्रश्न आहे. रोमन संख्या चिन्हानुसार XVII हे सरळ सरळ लिहायचं आहे. XVII म्हणजे काय, 10 5 15 2 17 अधिक IX म्हणजे 9, IV म्हणजे वजा, IV म्हणजे 4 अधिक C म्हणजे काय आहे, C म्हणजे आहे 100. हां, म्हणजे 17 अधिक 9 हे 17 अधिक 9 पुन्हा काय आहे वजा 4 अधिक 100. आता इथं बेरीज वजाबाकी आलेलीच आहे त्या क्रमानं करायचं आहे. ह्याच्यामध्ये काही क्रम बदलायची गरज नाही. कुठलंही करा, आधी जे आधी आलं आहे ते करा. 17 अधिक 9 काय आलं, 17 अधिक 9 26 वजा 4 अधिक 100, 26 वजा 4 किती आलं, 22 अधिक 100 बरोबर 122. 122 पर्याय क्रमांक 2. लक्षात येते. हां, कोणाला लक्षात आलं का, 17 अधिक 9 वजा 4 अधिक 100 हे पहिल्यांदा बेरीज केली, 26 आली. ठीक. पुन्हा आहे असं गणित लिहिलं, जे आधी करायचं त्याच्या खाली रेष ओढून घ्या. पदावली या ज्यावेळेस आपला भाग येईल त्यावेळेस हे सगळं येणारच आहे. हा पण येणार आहे. किंवा कोणता आधी करायचा आहे, बेरीज वजाबाकी करायची, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आलेला असताना सुद्धा प्रथमतः काय करायचं आहे ते आपण पाहणारच आहोत. पदावली क्रिया करण्याचा क्रम याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यावेळेस मी तुम्हाला आणखीन डिटेल सांगतो. तरी पण नाही समजलं तर मला तुम्ही विचारू शकता कधी पण. ठीक आहे. त्यानंतर हां, काय आहे, 30 आणि 31 वजा 1 बरोबर 30. सोपं आहे. 2.5 लाख ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल. देवनागरी, आता देवनागरी म्हणजे मराठी अंक. हे झालं 2,25,000, हे झालं 2,50,000, हे 2,50,000. हे या संख्येतील हजारच्या स्थानातील अंक, हजारच्या एकक दशक शतक हजार, हजारच्या स्थानावर अंक कोणता आहे 5. हा 5. ओके. सर्वात मोठी 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या, 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या म्हणजे काय, 7 अंकी सर्वात मोठी 9999999, 1 2 3 4 5 6 9. ही झाली 7 अंकी सर्वात मोठी संख्या. पण आता काय म्हणलंय, समसंख्या म्हणलंय इथं, म्हणून नीट वाचायचं. समसंख्या म्हणल्यामुळं काय झालं, इथं फक्त 8 येईल, बाकी 9999999. 7 अंकी झाली का, 1 2 3 4 5 6 7, 7 अंकी संख्या. ही 7 अंकी सर्वात मोठी संख्या आहे आणि 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे, ही लक्षात घ्या. मग कुठला आला, हा आला. इथं पण नीट बघा, 1 2 हे नाही, हे 88 आलं, हे चुकलं, हे 99 आहे, हे पण नाही, हेच आलं. हे पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न 2019ला विचारलेला आहे. गुरुस्मृती विद्यालयात 2,25,000 विद्यार्थी शिकत आहेत.
ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 2,2500. 2,2500 म्हणजे 2,250. आता 1,2500, पावहजार, पाऊणहजार हे कसं लिहून घ्या आणि पाठच करा. काय आहे? 250 पाव हजार पाठच करून टाकायचं. 500 अर्धा हजार. 750 पाऊण हजार. ओके. 1,000 झालं. 1,250 हे 1,2500. त्यानंतर 1,500 1,500. ओके. हां. त्यानंतर 1,750 पावणे 2,000. पुन्हा 2,000 येते. त्यानंतर 2,250 2,500. 2500 बरोबर 2,000 2,500 2,500. हे असं 10,000 पर्यंत लिहा आणि पाठ करा. हे एकदा पाठ केलं की तुम्हाला बाकीच्या सुद्धा गोष्टी सहजासहजी कळतात. ह्या हजाराच्या पटीत आहेत. पुन्हा 100च्या पटीत असतात. पाव हे पाव शेकडा, अर्धा शेकडा, पाऊणशे, 1,200 या गोष्टी सहज पुन्हा लक्षात येतात. ओके. धन्यवाद. आणखी काय अडचण असेल तर विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचा हा स्वाध्याय 1.2 संपलेला आहे. भेटूयात आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.